अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, एखाद्या वेळेस असं संकट येतं आपल्याला, आपत्कालीन म्हणजे अचानक एखादं संकट येतं आणि आपल्याला त्या वेळेस काय करावं काय नाही सुचत नाही. किंवा बघा, आपल्याला खूप आपण डिप्रेशनमध्ये जातो, आपल्याला नेमकी निर्णय काय घ्यावा हे सुचत नाही. बघा, तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की स्वामींनी मला काहीतरी मार्ग दाखवायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी अशी सेवा करायची आहे, ज्याने तुम्हाला 100% महाराज मार्ग दाखवतीलच. मी माझ्यावरून तुम्हाला आज सांगत आहे की तुम्हाला कधीही काही डिप्रेशन आलं, तुम्हाला काही तुमचं म्हणजे एखादं काम झालं नाही, आपल्याला डिप्रेशन येतं बघा. किंवा एखादं संकट आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे तेव्हा आपल्याला डिप्रेशन येतं आणि आपण खूप नाराज होतो, म्हणजे मनाने खूप आपल्याला वाईट वाटतं. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला 100% महाराज योग्यच मार्ग दाखवतील. तुमचं जे काही डिप्रेशन आहे ते त्वरित तुमचं कमी होईल आणि तुमच्या मनाला एक पॉझिटिव्ह प्रसन्न वाटेल. नक्की तुम्ही हा उपाय तेव्हा करून बघा. कधीही तुम्हाला असं डिप्रेशन आलं तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करायला विसरू नका. बघा, आपल्याला जीवनात खूप तडजोड करावी लागते. रोज काही ना काही प्रॉब्लेम येऊन आपल्यासमोर येऊन उभे राहतात. काय करावं काही सुचत नाही आणि असे जेव्हा प्रॉब्लेम एकामागून एक येतात तेव्हा आपण खूप डिप्रेशनमध्ये जातो. आपल्याला काय करावं हे सुचत नाही. तेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, जो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि हा उपाय जो आहे, उपाय म्हणण्यापेक्षा सेवा म्हणा, ही जी काही सेवा आहे ती तुम्हाला अगदी मनापासून करायची आहे. अगदी छोटीशी जरी असली ना तरी तुम्हाला ती मनापासून करायचं आहे. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते की तुमच्या मनाला एक पॉझिटिव्ह वाटेल, प्रसन्न वाटेल आणि तुम्ही आपोआप तुमच्या डिप्रेशनमधून बाहेर पडाल आणि तुम्हाला महाराज योग्य मार्ग नक्कीच दाखवतील. तुम्हाला ती सेवा काय करायची आहे आता ते बघा. आपल्या स्वामी भक्तांच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतेच. तर आपल्या देवघरासमोर आपल्या स्वामींसमोर जाऊन बसायचं आहे. शांत बसायचं, मन अगदी शांत करायचं. दिवा चालू नसेल दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप अगदी शांत मनाने करायचं आहे. डोक्यात कोणतेही विचार येऊ द्यायचे नाही. जरी तुम्हाला कितीही डिप्रेशन असलं, कोणतंही संकट असलं, कितीही तुम्हाला दुःख असलं तरी पण मनात कोणतेच विचार येऊ द्यायचे नाही. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला शांत चित्ताने जप करायचा आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करून झाल्यानंतर तुम्हाला किमान एक वेळेस तरी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळेस म्हटला तर अतिशय उत्तम आहे, पण तुम्हाला जर नाही शक्य झालं तर तुम्ही किमान एक वेळेस किंवा 5 वेळेस किंवा 7 वेळेस तरी म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं शांत बसून महाराजांशी तुम्हाला मनातल्या मनात संवाद साधायचा आहे. बघा, आपले महाराज हे अंतर्यामी आहेत, त्यांना आपल्या मनातलं सर्व काही समजतं. महाराजांना तुमची जी काही अडचण आहे ती तुम्हाला शांत चित्ताने सांगायची आहे. महाराज, मला हे संकट आलेलं आहे, मला हा प्रॉब्लेम आलेला आहे, मला यातून काय करावं काही समजत नाही आहे, तुम्हीच मला मार्ग दाखवा. आम्हाला तारणारे शेवटी तुम्हीच आहात, तुम्हीच करता आणि करवितात, सगळे काही तुम्हीच आहात. हे संकट तुमच्यासाठी काहीच नाही, हे तुम्ही असंच चुटकीसरशी तुम्ही सोडवू शकता, तुम्हीच मला यातून बाहेर काढू शकता महाराज, असं महाराजांना एकदम शांत चित्ताने म्हणायचं आहे. आणि थोडंसं तुम्हाला डोळे मिटून तिथे शांत बसायचं आहे. बघा, काहीच मिनिटांमध्ये तुमच्या मनाला एक पॉझिटिव्ह वाटेल, प्रसन्न वाटेल आणि मी तुम्हाला सांगते तुम्हाला महाराज नक्कीच मार्ग दाखवतील. तुमचं जे काही संकट आहे त्यातून तुम्हाला महाराज 100% सोडवतीलच. तुम्हाला काही ना काही अनुभव नक्कीच या उपायाचा किंवा या सेवेचा येणारच आहे, लक्षात घ्या. फक्त ही सेवा अगदी मनापासून श्रद्धेने करा. महाराजांवर सर्व भार सोपून द्या. शेवटी आपले महाराज हे ब्रह्मांड नायक आहे, त्यांच्यासाठी आपले प्रॉब्लेम काहीच मोठी गोष्ट नाही. आपल्यावर जे काही प्रॉब्लेम्स येतात, संकट येतात ते आपल्या कर्मानुसार प्रारब्धानुसार येत असतात. त्यामुळे पण त्यांच्यासाठी हे काहीच नाही आहे. तुम्ही त्यांना जर मनापासून हाक मारली, मनापासून स्वामींना जर तुम्ही हाक मारली तर नक्कीच महाराज आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतातच, लक्षात घ्या. फक्त हाक ही मनापासून असायला हवी. तर हाच उपाय तुम्हाला करायचा आहे. जेव्हाही तुम्हाला कोणतंही संकट येईल, डिप्रेशन येईल, दुःख असेल, कोणतंही तुमचं काम पूर्ण होत नसेल,
तर तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. आणि जमलं तर जोपर्यंत तुमचं काम ते पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. महाराजांना रोज तुम्ही संवाद साधा, जेणेकरून महाराजांनाही वाटतं की माझ्या भक्ताने येऊन माझ्याशी बोलावं. जसं आपण आपल्या घरातल्या व्यक्तींशी बोलतो ना, तसं महाराजांनाही वाटतं की माझ्या भक्ताने माझ्या जवळ येऊन बोलावं. बघा, महाराजांना सगळं काही समजतं, पण जेव्हा आपण स्वतः सांगतो, महाराजांशी एक संवाद साधतो ना, तेव्हा आपण महाराजांच्या खूप जवळ जातो. आणि महाराज आपले सगळे प्रॉब्लेम्स, आपलं सगळं घराणं महाराज ऐकत असतात आणि आपल्याला त्यातून सोडवतसुद्धा असतात त्या संकटांमधून. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.